नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आकांक्षा ही सुधाला म्हणत असते की आई बघ किती छान साडी सिलेक्ट झाली आहे आणि ह्या साडीला पहिलं पारितोषिक मिळालंय आणि याची डिझाईन तर किती वेगळी आहे. तर सुधा जेव्हा ती फोटो बघते तेव्हा म्हणते की खरंच किती सुंदर साडी आहे आणि जेव्हा झूम करून ती आनंदीचा फोटो बघते तेव्हा तिला आनंदीची आठवण होते आणि आनंदीला पहिलं पारितोषिक मिळालंय हे बघून तिला खूप आनंद होतो. तेव्हा सुधाला आठवतं की ही तीच मुलगी आहे जी विणकामाचं मशीन घ्यायला घरी आली होती. तर आकांक्षा म्हणते की काय झालं आई. सुधा म्हणते की अगं तुला आठवतंय का, ही तीच मुलगी आहे जी विणकामाचं मशीन घ्यायला घरी आली होती. त्यावर आकांक्षा म्हणते की हो का, अगं आई हिलाच 21 लाखांचं बक्षीस मिळालंय. सुधा म्हणते की अरे वा, शेवटी ह्या मुलीने जिद्दीने करूनच दाखवलं. मी म्हटले होते ना तुला आकांक्षा की ती मुलगी मला जिद्दी दिसतेय. सुधा पुढे सांगते की अगं ही मुलगी आम्हाला विठ्ठल मंदिरात सुद्धा पुन्हा भेटली होती. अक्कू, त्या मुलीला मशीन परत करून आपण काहीच चुकीचं केलं नाही, उलट त्या मशीनचा तीच छान वापर करतीये. आणि त्या फोटोकडे बघत बघत सुद्धा मनामध्ये म्हणत असते की माझ्या सार्थकला सुद्धा अशीच मुलगी मिळायला हवी. तर इकडे अण्णा आनंदीला म्हणत असतात की वा आनंदी वा, आज तर मी अगदी भरून पावलोय, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास तू आज. आपल्या घराण्याचं नाव तू अगदी मोठं केलंयस बघ. तर शकू म्हणते की अहो अण्णा, फक्त आपल्या घराण्याचं नाही तर अख्ख्या मोहल्ल्याचं नाव रोशन केलंय बघा ताईने. हो, आपल्या एरियामध्ये तरी कोणी डिझायनर आहे का काय हो तेंडुलकर भाऊ. म्हटल्यानंतर सर्वांना असं वाटतं की आता मनोजला त्या गोष्टीचा राग आलाय. मनोज आनंदीच्या समोर येतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, आय एम प्राऊड ऑफ यू. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. शेवटी तू हे सर्व करून दाखवलंस. आमच्या क्रिकेटमध्ये ना कधी कधी एक सिच्युएशन येते, सगळे बॅट्समॅन आउट होतात पण शेवटी एक प्लेअर असतो की जो तो खेळतोच. सगळ्यांना अशी भीती वाटते की आपण मॅच आता हरणार, परंतु तो प्लेअर आहे ना तो शेवटपर्यंत खेळत असतो. तो शेवटपर्यंत टिकून राहतो आणि गेम चेंजर बनतो आणि मॅच जिंकून देतो. आणि आनंदी, तो प्लेअर तू आहेस. तू तर एकदम मॅच विनर आहेस. आणि हे सगळं मनोजच्या तोंडून ऐकून आनंदीला मात्र खूप आनंद होतो. आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. सानू म्हणते की आता आतू तू मला काय देशील. त्यावर आनंदी म्हणते की अरे बाळा, तू जे मागशील ते देईल तुला. अण्णा म्हणतात की आनंदी हे सर्व नंतर, आधी हा चेक देवासमोर ठेव. आनंदी चेक ठेवायला देवासमोर जाते आणि पुन्हा माघारी फिरते आणि ती मालतीला म्हणते की आई, हा चेक तू देवासमोर ठेव. आई, तू आणि अण्णा तुम्ही दोघंच जण माझे देव आहात. मी साडी बनवायला शिकावं म्हणून तू माझ्या किती मागे लागायची. माझ्यासाठी लवकर उठायची, मला डब्बा करून द्यायची, मला क्लासला सोडवायला यायची आणि माझा क्लास संपेपर्यंत थांबायची. आई, तू घर खर्चातले पैसे साठवून माझ्या क्लासची फी भरायचीस. या सगळ्या गोष्टी आठवत आहे ग मला. आणि तू तेव्हा जे काही केलंयस त्यामुळे तर आज हे शक्य झालंय. आई, अण्णा कायम माझ्यासोबत होते, परंतु आज तू माझ्या पाठीशी इथपर्यंत उभी राहिली म्हणून मला हे शक्य झालं. हा चेक आता तू देवासमोर ठेव. खरं तर हा फक्त तुझा मान आहे. तेव्हा मालतीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. मालती देवापुढे जाते, तो चेक ठेवते आणि म्हणते की आई सप्तशृंगी माता, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. लीना म्हणते की आनंदी, आता सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. शकू देखील म्हणते की हो, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. लीना म्हणते की बरं आता काय बनवायचं सेलिब्रेशनसाठी. तेव्हा शकू म्हणते की काय ताई, एवढं मोठं बक्षीस आनंदी ताईला मिळालं आहे आणि आता सुद्धा घरातलंच खाऊ घालायचं का. म्हणतात की लीना, या यशामध्ये शकूचा सुद्धा तेवढाच वाटा आहे बरं का. बरं काय हवंय तुम्हाला असिस्टंट. ती म्हणते की आता तू जे सांगशील ते मागवू आपण. त्यावर शकू म्हणते की हा ते नसतं का ते. त्यावर मनोज म्हणतो की काय पावभाजी. त्यावर शकू म्हणते की नाही हो तेंडुलकर भाऊ, अहो ते नसतं का, ते आजकाल सगळेच जण खात फिरतात. तेव्हा लीना म्हणते की दाबेली का. शकू म्हणते की नाही हो अण्णा, ते नाही का, पोळीसारखं असतं, भाकरीसारखं, त्याच्यावर भाज्या टाकलेल्या असतात, ते म्हणते मी. अनु म्हणते की पिझ्झा. त्यावर शकू म्हणते की हो पिझ्झाच. त्यावर अण्णा म्हणतात की मनोज मागव बाबा, पिझ्झा मागव. घरात सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण असतं. अण्णा आणि मालती मात्र खूप कौतुकाने आनंदीकडे बघत असतात. तर इकडे सार्थक त्याच्या टीमसोबत बोलत असतो. सार्थक म्हणतो की वेल डन गाईज, तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं केलंय आणि मी जेवढा एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षाही खूप छान कार्यक्रम झाला. केदार आणि रेश्माचं तोंड मात्र पडलेलं असतं. सार्थक पुढे म्हणतो की ऑफकोर्स बेनारे, केदार आणि रेश्मा, तुमच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझर्विंग कॅन्डिडेट जिंकले, राईट रेश्मा. रेश्मा मात्र काहीही बोलत नाही.
सार्थक म्हणतो की मला माहिती आहे गाईस, तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, खूप कष्ट घेतले, त्यामुळे आता घरी निवांत जा आणि उद्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पार्टी. अरे चला मी आता पळतो. सार्थक केदारला म्हणतो की केदार तू येतोयस ना माझ्यासोबत. त्यावर केदार म्हणतो की नाही नाही मी येतो नंतर. सार्थक म्हणतो की ठीक आहे आणि सार्थक आणि बेनारे तिथून निघून जातात. तर केदार रेश्माला म्हणतो की ऐकलं ना मॅडम काय म्हणाला तो, डिझर्विंग कॅन्डिडेटला बक्षीस मिळालंय. संपलंय आता सगळं, तूच तर मला म्हणाली होतीस ना की तुझ्या कॅन्डिडेटला बक्षीस मिळणार आहे. रेश्मा म्हणते की जखमेवर मीठ चोळायला मज्जा येते का तुला. केदार म्हणतो की अजिबात नाही, मी तुला आठवण करून देतोय, ही जखम ताजी आहे आणि ही जखम ताजीच ठेव, अजिबात विसरू नकोस. जे काही घडलंय ना ते अजिबात अपेक्षित नव्हतं. कोण कुठली ती मुलगी आणि आज विनर ठरली आहे. अरे स्पष्ट दिसतंय की पार्शालिटी झाली आहे, पण कोण काय बोलणार. एक लक्षात ठेव, ही स्पर्धा तर सुटली आहे, परंतु एक नवीन जीवघेणी स्पर्धा सुरू होणार आहे. ही मुलगी आता डिझायनर म्हणून डोक्यावर बसणार आहे आणि स्पेशली तुझ्या. ही फक्त वादळापूर्वीची कल्पना देतोय तुला. केदार तिथून निघून जातो. रेश्माला मात्र आनंदीचा खूप राग येत असतो. इकडे आनंदी भाग्यलक्ष्मीकडे ट्रॉफी घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की थँक्यू भाग्यलक्ष्मी, आज तू होतीस म्हणून मी हे करू शकले. अगं तू नसती तर मी हे करूच शकले नसते. हे बक्षीस फक्त तुझं आहे. आजवर तू अण्णांसाठी उभी राहिलीस आणि आता माझ्यासाठी सुद्धा उभी राहिलीस. खरंच भाग्यलक्ष्मी, तू आपल्या फॅमिलीसाठी खूप महत्त्वाची आहेस. त्यातच अण्णा येतात आणि म्हणतात की काय ग, काय बोलत होती भाग्यलक्ष्मीसोबत. आनंदी म्हणते की हो अण्णा, आपल्या भाग्यलक्ष्मीबाईचं कौतुक करतीये. खरं तर तिच्यामुळेच तर हे शक्य झालंय. अहो अण्णा, भाग्यलक्ष्मी नसती तर मी ही साडी विणूच शकले नसते आणि बक्षीस तर खूप दूरची गोष्ट आहे. अण्णा म्हणतात की आपल्या भाग्यलक्ष्मीनेच आपलं भाग्य उजळवलंय. अगं हिच्यामुळे मला कितीतरी मोठ्या संकटांना तोंड देता आलंय. काहीही झालं, कितीही अडचणी आल्या तरी हिने माझी कधीच साथ सोडली नाही. आनंदी, जेव्हा मध्ये माझं विणकाम सोडलं ना, तेव्हा सगळे नातेवाईक मला म्हणायला लागले की कशाला हे लोडणं ठेवलंयस. हे तर फक्त लोडणं घरात घालून ठेवलंय. परंतु मी त्यांना नेहमी सांगायचो की मुलगी ही बापासाठी कधीही लोडणं नसते, बापाचं सोनंच असते. असं सोनं की ते अडचणीच्या काळात तुम्हाला तारून नेतं. एवढ्यात अण्णांना गायत्री आत्याचा फोन येतो. गायत्री म्हणते की अण्णा, जरा आनंदीला फोन दे ना, मी तुझ्याशी नंतर बोलते. गायत्री आता सर्वप्रथम आनंदीला कॉंग्रॅच्युलेट करते. तर आत्ती पुढे म्हणते की अगं मला आत्ताच मनोजने सांगितलं आणि मी टीव्हीवर सुद्धा पाहिलं. अगं तू तर डायरेक्ट कमालच केलीस. तर खरंच सांगते, इतका आनंद होतोय ना की असं वाटतं इथंच नाचावं. खूप खूप अभिनंदन बेटा. त्यावर आनंदी म्हणते की थँक्यू आत्या, अगं तू ये ना इथे. त्यावर गायत्री आत्या म्हणतात की हो मी येणार आहे, उद्या माझं तिकडे जरा महत्त्वाचं काम आहे. त्यावर आनंदी म्हणते की महत्त्वाचं काम कोणतं गं. त्यावर गायत्री आत्या म्हणते की ते तुला उद्या आल्यावरच समजेल, परंतु तोपर्यंत तू हा आनंद टिकवून ठेव आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा आनंदी म्हणते की थँक्यू सो मच आत्या आणि अण्णा म्हणतात की थँक्यू सो मच आनंदी. आनंदी अण्णांना लगेच हक करते. तर इकडे रेश्माच्या ग्रुपमधल्या मुली रेश्माकडे मॅम मॅम असं ओरडत मागे मागे फिरत असतात. तेव्हा रेश्मा त्यांना म्हणते की तुम्ही अजिबात माझ्या मागे फिरायचं नाही आणि मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. तर त्यातली एक मुलगी म्हणते की हो मॅम, माझं ऐकून तर घ्या. रेश्मा म्हणते की काय ऐकायचंय तुमचं, तुमच्यामुळे मी बॅकफुटला आली. आज लोअर क्लास मुलगी आज गेम जिंकली आहे आणि कोणामुळे तर तुमच्यामुळे. ती मुलगी म्हणते की मॅम अहो आम्ही खूप चांगलं परफॉर्म केलं होतं. त्यावर रेश्मा म्हणते की शटअप, साध्या 4 लाईन तरी बोलता आल्या का तुम्हाला. ती मूर्ख मुलगी तुमच्या पुढे निघून गेली. तुम्ही तर तुमची लाज काढलीच, परंतु माझी सुद्धा लाज ठेवली नाही. त्यावर दुसरी मुलगी म्हणते की मॅम अहो आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु यावेळी तर तिने वेगळाच जॅक लावला होता. रेश्मा विचारते की कसला जॅक. त्यावर ती मुलगी सांगू लागते की आज ना ती सार्थक सरांना गाडीवर घेऊन आली होती. बा मी तुम्हाला दाखवतेच. आणि मग ती मुलगी रेश्माला ते फोटोज आणि व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये सार्थकने आनंदीला सावरलेलं असतं जेव्हा ती पडत असते. रेश्मा म्हणते की आणि हे तुम्ही कधी काढलं. त्यावर त्या मुली म्हणतात की जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा आम्ही इथेच होतो. रेश्मा म्हणते की अच्छा, म्हणजे त्या मुलीने ही स्पर्धा स्वतःच्या टॅलेंटवर नाही तर कॉम्प्रोमाइज करून जिंकली आहे. आनंदी वर्तक, आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. तर दुसऱ्या दिवशी सगळे सार्थकच्या घरी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा सार्थक फोनवर बोलत असतो. फोन ठेवल्यावर तो सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला माहिती आहे मला कोणाचा फोन आला होता. एक खूप मोठी एअरलाईन कंपनी आहे आणि ज्यांना आपल्यासोबत टायअप करायचं आहे. त्यांना त्यांच्या एअर हॉस्टेसचे कॉस्ट्यूम आपल्याकडनंच डिझाईन करून घ्यायचे. केदार म्हणतो की एअरलाईनची कंपनी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तर मोठं असणार. त्यावर सार्थक म्हणतो की हो. सार्थक म्हणतो की आणि तुम्हाला माहिती आहे जी मुलगी कॉम्पिटिशन जिंकली आहे ना तिच्याकडनंच त्यांना बनवून हवेत. हे ना आनंदाची बातमी केदार. तेव्हा केदारचं तोंड मात्र चांगलंच पडतं. आदर्श म्हणतो की फॅन्टॅस्टिक, पण ती मुलगी खरंच डिझर्विंग होती हा.
तिचा प्रत्येक ना प्रत्येक शब्द असा मनाला भिडत होता. मी तर फुल इमोशनल झालो होतो. तेव्हा वृंदा म्हणते की आणि हो तू हे सगळं शुद्धीत ऐकलं. तेव्हा आदर्श म्हणतो की मला कळतं आई सगळं. सुधा म्हणते की सार्थक अरे मी तुला सांगायलाच विसरले बघ. अरे ती मुलगी तीच आहे जिला मी मशीन परत केलं होतं. वृंदा म्हणते की काय ही तीच मुलगी आहे. त्यावर सुधा म्हणते की हो वृंदा. सार्थक म्हणतो की 1 मिनिट कुठली मशीन. आकांक्षा म्हणते की अरे दादा मी आणि आई तुला विनिंगचं मशीन गिफ्ट करणार होतो, परंतु ती मशीन तिच्या भावाने तिला न सांगताच विकली. आली होती पुन्हा मागायला आणि आईने पण तिला परत केलं. त्यावर सार्थक म्हणतो की म्हणजे भाग्यलक्ष्मी. आकांक्षा म्हणते की हो हेच नाव घेत होती ती, पण तुला कसं काय माहिती. सार्थक म्हणतो की अगं मी त्यांच्या घरी गेलो होतो ना. अगं ते काका नाही का, मी त्यांच्या इथे भाजी द्यायला गेलो होतो, शेवेची भाजी. त्यांची मुलगी आहे ती. त्यावर सुधा म्हणते की अरे देवा जग किती छोटं आहे बघा. त्या सगळ्यांना जेवायला बोलव ना आपल्या घरी. सार्थक म्हणतो की हो ठीक आहे मी त्या सर्वांना आपल्या घरी जेवायला बोलवेल. सुधा म्हणते की वृंदा अगं तू बघितलेस का त्या कार्यक्रमाचे फोटोज. काय सुंदर साडी विणली आहे त्या मुलीने आणि किती छान दिसत होती ती. सार्थक वृंदाला आनंदीचा फोटो दाखवत असतो आणि अरविंद देखील तो फोटो बघत असतो. अरविंद लगेच म्हणायला लागतो की ती मुलगी हीच ती मुलगी. त्यावर सार्थक म्हणतो की अहो हीच मुलगी जिंकली आपली कॉम्पिटिशन. तर अरविंद पुढे म्हणू लागतो की अरे ती गोंडेवाली मुलगी. तेव्हा सगळेजण अरविंदकडे बघू लागतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे रेश्मा आनंदीच्या घरी बुके घेऊन आलेली असते. तेव्हा आनंदी तिला थँक्यू म्हणते. रेश्मा म्हणते की शेवटी तुझा प्लॅन तर सक्सेसफुल झालाच. आनंदी म्हणते की कसला प्लॅन. रेश्मा म्हणते की सार्थक सरांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा. त्यासाठी आणखी एक सरप्राईज आणले, तुला मानावं लागेल आता. आणि रेश्मा आनंदीला ते फोटोज दाखवते आणि ते फोटोज बघून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. रेश्मा म्हणते की मी तर तुला बावळ समजले होते, परंतु तू तर खूप स्मार्ट निघालीस. आनंदी वर्तक तू जिंकली नाहीयेस तर तुला जिंकवलं गेलंय. आणि हे ऐकून घरातल्या सर्वांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.